मंडळी, नेहमी खरात काकूंकडे वर्गणीची पावती फाडायला येणारा गौऱ्या आज मात्र आलाय प्रेमाची चिठ्ठी द्यायला. चला तर बघूया त्याची आज तरी डाळ शिजतीये का ते. प्लॅन लक्षात आहे ना? प्लॅन लक्षात आहे ना? हो. बस फक्त मी जेवढं करत तेवढं करत राहा फक्त. बस भाई आम्ही आहे ना. बस टेन्शन घेऊ नका. रेडी? ओ खरत काकू, ओ खरत काकू, गौऱ्या आला दारात काकू, धडधड होते उरात काकू, आजी तू आलेत परत काकू. चुकला माझ्या कॉमेडीवर. अरे केस अडकला टीव्हीवर. हा केस अडकला. बरं, नंतर बघतो तुम्हाला मी. ओ खरत काकू, लवकर या, गौऱ्या आला दारात काकू, लवकर या. आता बघा आपला प्लॅन लक्षात ठेवा. खरत काकू, ओ आले आले सकाळी आवाज ऐकला ना डोकं खराब होत. ओ खरत काकू, लवकर या, खरत काकू. शूज कपडा चपला चपला. काय आहे? ओहो कुर्ल्याचा गंमत रफी. काय आवाज आहे? काय आहे? मारेन ना सनकन. कशाला आलाय सकाळी सकाळी? का चिडताय एवढं? कशाला चिडताय? तू कशाला आलाय सांग ना बाबा. बसा 2 मिनिटं बसा. काम आहे तुमच्याकडे. मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. काय? आशीर्वाद लिहिताना करायच्या चुका बोलताना कशा करतोस रे तू? जे का असेल ते द्या मला. आशीर्वाद द्या. ए घ्या रे पोरांनो, पाया पडा. पाय लागू काकू, काय बोलला? पाय लागू काकू. हा ए चल रे. नाही पैरी पोना काकू. पैरी पोना. तू पंजाबचा आहे? नाही. अरे पंजाबला तुझ्या एवढ्या ग्लासात लोक लस्सी पितात. पैरी पोना काकू, पैरी पोना. निर्मल पाया पडतो काकू. हा हा. ठीक. झालं हा. जा आता, जा जा. काकू मी काय म्हणतो, बसा ना प्लीज. सिट डाऊन. बसा काकू. बोल पटपट पटपट बोल. कशाला आलाय? प्रियाला बोलवा. तिला कशाला? कारण आपलं स्किट प्रियाचं सौंदर्यच वाचू शकेल. प्लीज प्रियाला बोलवा. हो बरोबर ना? खरंय खरंय. म्हणजे तिला कशाला? अरे बोलवा सांगतोय तर, काम आहे तिच्याकडे. ती आंघोळीला गेली. जा नंतर ये. टॉवेल वगैरे नेऊन द्यायचं का तिला? 2 मिनिटं का बसा. वळवळ करू नको, शांत बस. प्रिया ओय 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 होय. ओ ती काय- अहो, शपथ. हाय प्रिया. तू कधी आले तुम्ही? ए आता चालो, आता- आता चालो. हाय. झालं झालं ना? आता सांगशील कशाला आलाय? येस, आम्हाला बँड काढायचा आहे. हा. कसला बँड? बँड तू पागल बिगला आता कशाला बँड कडे एवढं उन्हात आणत कुठे जाणार आहे? वराती ढोल अडकवून गळ्यात. काय बोलताय? तो बँड नाही बाबा, हा. प्रोफेशनल बँड. बँड. हा अगं ते असतं ना, ते बँड असतं, त्याच्यामध्ये एक सिंगर असतो आणि तो ड्रम वाला पण असतो आणि गिटार वाजवणार पण एक असतं. हाच बॅड, हा बॅड. नाही, हा. आमिर हडकर आणि मंडळी तसं. काय गरजू लोकांचं नाव घेता यार तुम्ही. अरे आम्ही प्रोफेशनल बोलतोय, प्रोफेशनल. त्यांच्याकडे बघा, चेहरे बघा त्यांचे. असं वाटतंय 8:15 लोकांना 34 सीट पकडणार आहेत ते. हा काय बघता? ती पोरगी बघा, ती सिंगर कमी आणि महिवनामधला झायत कमी जास्त वाटतोय. लाज वाटतं तुला काय पण बोलतोस? अरे तेच सांगतोय. हा. बँड अख्खा कोणाचा बँड आहे? त्यांचं मोठं बँड आहे. ह्यांचा त्यांचं बँड आहे ना. सांगा बाबा, बँडची नाव सांगा जरा. बँड कशी असं सांगा. इंडियन ओशन काकू. हा पिंक फ्लॉइड. हा. द बीटल्स. कळलं काय? म्हणजे काय? अरे तुम्ही काय काय? आमिर हडकर आणि मंडळी. कसं वाटतं ते ऐकायला? आमिर हडकर आणि मंडळी, आगला स्टेशन अंधेरी. हे असं वाटतंय ते. तुला माहित नाही? काय मेजर ए नावाचा मोठा बँड आहे त्यांचा. ह्यांचा हा मेजर नावचा ब्रँड आहे? मग ब्रँड नाही बँड. सॉरी आता मला माहिती नव्हतं ना. सॉरी भाई, सॉरी. तुमच्यासारखाच आम्हाला बँड सुरू करायचा आहे. मला माहिती नव्हतं. आय एम सॉरी. अरे बाई, भारी. तर असंच पाहिजे कोण आम्हाला. कोण कोण असणार आहे बँड मध्ये? मी आहे ना काकू, मी गटारिस्ट आहे. गटारिस्ट नाही, गिटारिस्ट असतं ते. नाही नाही, त्याची लायकी तीच आहे. गटारीला दारू पिऊन गटारात पडणार तर गटारिस्टच होणार. काय हो काकू, आपण आता दारू सोडले. आणि हा दत्तू काय करणार आहे? दत्तू, मी ड्रम वाजवणार आहे. दत्तू दाखव तुझी कला एकदा. ही कला आहे तुझी. काट्या फेकल्या. हा. परत आल्या. बघितलं काय? फेकल्या, आल्या. साधा नाही. हा. असं आहे ते. भारी आहे. हा झालं तुमचं. बँड करायला वर्गणी मागायला आलात ना? गर्दी ना. थोबडवीन ना, थोबडवीन पैसे मागायला आलात तर. तुझं काय झालं ग? का चिडचिड करतेस ग तू एवढी? तू? म्हणजे तुम्ही काय एवढी चिडचिड करताय? काकू तुम्हाला माहितीये का, तुमचं वजन वाढलंय ना म्हणून तुमची चिडचिड होते. तुमचं वजन किती आहे सांगा मला आता.
98.3. वजन आहे की रेडिओ स्टेशन ठीक आहे हा वर्गणी मागायला आलेलो नाही आहे मग? आम्हाला प्रियाला आमच्या बँड मध्ये लीड सिंगर म्हणून साईन करायचं हा मी लीड सिंगर येस पण मला नाही जमणार रे मी बेडरूम सिंगर आहे. प्रिया टेन्शन घेऊ नको तू लीड सिंगर आहेस आपली हा. इमॅजिन कर तू स्टेजवर उभी आहेस तुझ्यावरती फोकस आहे हा खचाखच मैदान भरलेलं आहे लोक तुझ्यावर ओरडतात टाळ्या वाजवतात प्रिया 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 आता मला जायचंय बँड मध्ये. चला चला मग जाऊया आपण याच्यात मी कुठे आहे? बोलो ना खचाखच भरलेलं मैदान मारेल ना सर. यांचं नको ऐकू हा. सर कोण कुत्रा पण येणार नाही यांच्या शोला. सांग बाबा आम्ही आमच्या बँड मध्ये अजय अतुल सरांना घेतोय अजय अतुल सर होय कोणाला? अजय अतुल सर खास ओळख आहे आपली चल चल ते कशाला येतील तुझ्या बँड मध्ये? अरे बाबा आमचं ठरलंय त्यांची फी पण मी देणार आहे 15 करोड रुपये मी देणार आहे एवढी म्हणजे काय किती? 15 करोड तू देणार आहेस? म्हणजे गप बघा खोटं बोलू नकोस. काकू बिझनेस आहे आता मला सांगा मी अजय अतुल सरांना घेणार आमचा शो हाऊसफुल होणार की नाही होणार होईल. एक तिकीट 1000 रुपयाला अशी आम्ही 5000 तिकीट विकणार आहे 5,000. किती होणार एका शोचे 50 लाख 50 लाख. बरोबर 50 लाख गुणिले मी 50 टूरचं प्लॅन केलेलं आहे 50 लाख गुणुले 50 50. किती झाले 25 करोड त्यातले 15 करोड अजय अतुल सरांना देणार मी उरले किती 10 10. 5 माझे हा. 5 फक्त प्रियाचे एकटीचे 5 करोड अय्यो. म्हणजे अतुल सरांसोबत गायला भेटणार म्हणजे काय आणि 5 करोड पण मिळणार. 5 करोड तुझेच बरं एक काम करा आता वेळ नका दौडू चला आपल्याला रियाजाला लोणावळ्याला जायचं चल ए. ए. रियाजाला लोणावळ्याला का? थंड हवेचं ठिकाण आहे कोणी डिस्टर्ब करत नाही इथं कसं चाळीमध्ये लोक त्रास येतात ना म्हणून हा, हा. मी येते आत्या मग जायचं चल, बँड back, मध्ये. back, back. ऐक ना गौऱ्या काय? ऍक्च्युली ना लहानपणी मी सुद्धा गायचे. मी काय बोलतोय काकू अरे नाही मी खरं सिरियसली बोलते मी पण गायचे लहानपणी कवितांना चाली लावायचे मी. काकू असं नका ना करू आम्हाला जाऊ दे ना, आता ठरलं ना आमचं नाही, मी खरंच गाणं गायचे. एकदा चान्स दे ना. ठीक आहे एकदा तुझ्या एकदा band मध्ये. एकदा हा एकदा गा गा काकू गा नक्की. गा, गा, गा. ए, लहानपणी गायचं आता मला असं भीती या, वाटते. या, गा, एकदा, गा. एकदा. एक नीट आहे का थोडं समजून घ्या. हम्म. डोंगराला आग लागली पळा पळा डोंगराला आग लागली पळा पळा. मी चाल लावली मी चाल लावली. अजून एक आहे म्हणजे लहानपणी अजून एक ऐकू. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. बापरे काय आहे? मी चाल लावलेत गाणे. अजून एक लहान अजून नको. काय मी लावले गाणे. अजून काय आहे ना नाही. संपलं तुमचं हा, आवडले ना? अरे काय आहे हे असं नाही आहे ते अरे सगळी बालगीत आहेत ही नाही चालणार आपल्याला बॉलिवूडची गाणी पाहिजे मराठी लेटेस्ट गाणी पाहिजेत आपल्या बँड मध्ये मग बॉलिवूडची गाणी पण मी गाते ना. कोणतं त्या दिवशी परवा तुला ऐक एक मिनिट कोणतं गाणं ऐका झूमे जो पठान मेरी जान झूमे जो पठान मेरी जान. गौऱ्या तुझ्या तर ए, ए, बा- हे ऐकायला बोलवलं आम्हाला माझ्या समोर गायला शाहरुख खान समोर गाऊ नका नाही तर असं करेल दोन्ही हाताने बुक्की मारत पाठीत घपकन कळलं काय सिरियसली गाते. अरे तुम्ही नका ना तुम्ही मला घे ना बँड मध्ये. अरे बघू ना आता ठरतं ना आपलं काय रे बहिणी? हा, हा, बघू, चल, बघू. जायचं प्रिया आपण निघूया? गाऊ का? एक गाणं आमच्या हा, गा, गा, प्रिया गा. तू गाणं मला ओपेरा येतो मी ओपेरा गाऊ. ओपेरा अरे ओपेरा कॉमेडी केली पहिल्या दिवशी कॉमेडी केली दुसऱ्या दिवशी कचकन मेली तुझी कॉमेडी हो प्रिया तुला गाता येतं प्लीज बाळा एकदा ट्राय कर हा एकदा हा हा ओपेरा हा वा 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 आता सर हाय 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 हाय
आत्ता गाणं कोण म्हणत होतं इथे? तुम्ही खरंच आले. हा कसं काय आलं रे हे कसे काय आले हे कसे काय आले? हाय सर हाय. माय सेल्फ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाला टाणा. एक मिनिट, तू हे म्युझिक कसं काय म्हणतो रे? कसं हे काय? म्युझिक लक्ष्मीकांत प्यारेलालचं हम मधलं म्युझिक आहे, अमिताभ बच्चनसाठी केलेलं. वय तू हे म्युझिक कसं काय म्हणतो? भाई सांगा सरांना 600 एपिसोड आपण काय करतोय सांगा ते. हो सर. तू हे म्युझिक 600 एपिसोड हवा तू हे म्हणतोय? हा एक मिनिट थांब. काय काय चेक आहे चेक मला चेक देतात प्यारे भाई, हाँ नमस्ते, अतुल बोल रहा हूँ. प्यारे भाई, इथे एक मुलगा आहे गौरव मोरे, तो ना 600 एपिसोड तुमचं ते टाणा नाना हम मधलं म्युझिक वापरतोय आणि रॉयल्टी शिवाय वापरतोय तो. तर त्याला ना 1,00,000 रुपये एका एपिसोडच्या, अशामुळे 6 करोडचं एक बिल पाठवून दे त्याला. हा, मी तुम्हाला येऊन भेटतो मांजरा, आपण बोलू. हा ओके. परतोय. पैशाची तयारी 6 करा. करोड अयो किती शून्य ते पण मला माहित नाही सर. सर असं करू नका ना म्युझिक सर. वापरायचं नाही ना राजा पहिले. तुम्हाला काय वाटलं विदाऊट रॉयल्टी असंच वाजवशील? तुम्ही याला रॉयल्टी लावणार? याला आत्ता फक्त हो. सर रॉयल्टी लावू. ओळखता ना तुम्ही याला? हा म्हणजे ओळखता? याला हा. हा कोण आहे? सर याच्यासारखं दिसणाऱ्या आमच्या ऑफिसला 4-5 ट्रॉफीज आहेत फक्त. आणि बाथरूम मध्ये एक मॉप आहे, ते पण पांढरा. त्याचे केस पांढरे आहेत, याचे काळे आहेत. नाही, पण हा बोलतो ओळखतो. तुमच्या नावावर 50 शोची टूर घेतली याने. 50 शोज. हा. अरे ते केदार शिंदेला 2021 मध्ये आम्ही त्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं. त्याच्या पिक्चरची गाणी आत्ता कम्प्लीट झाली आणि आत्ता त्याचा सिनेमा येतो. 2025 पर्यंतच्या आमच्या सगळ्या डेट गेल्यात. एवढे प्रोजेक्ट आहेत पाईपलाईन मध्ये. पाईपलाईन मध्ये आहेत मग तुमची पाईपलाईन चॉकअप होत नाही? याची कॉमेडी. पण सर तुम्ही इथे कसे का आले? हा डायरेक्ट काय म्हणजे हा बरं झालं. इथे मी आता दहिसरलो होतो, बाईकवरून येत होतो आणि मला ना एक असा स्वर्गीय असा काहीतरी गाण्याचा आवाज आला. मी खोटं ना सांगा, मी 200च्या स्पीडनी इथपर्यंत आलो. म्हणजे कोण गात होतं बघण्याचं? अच्छा तू गात होती? आम्ही होती माझं काय नाव श्रेया. अप्रतिम, काय रॉ टॅलेंट आहे तुझं. वा 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 वा, सुंदर गाते तू. आम्ही आता एक ऑपेराचा आता एक कार्यक्रम करतोय, त्याच्यासाठी तू परफेक्ट कास्टिंग. तू चल माझ्या. चल ऍक्च्युली ती माझी भाची आहे. मी पण गाते. बर. लहानपणापासून गाते. एक ऐकू. बर, गाय. कवितांना चालला होता. ती ऐकत होती. मग कशी केली ते ऐकत. गा गा. झूमे जो पठान मेरी जान, झूमे जो पठान मेरी जान. लहानपणापासून गाते. मला पण घेऊन चला. नाही बाळा, काय करतो मी आता बाईकवर आलो ना, हा. तर हिलाच नेऊ शकतो. बाईकचं इंजिन ऑलरेडी हेवी आहे, 2 इंजिन मला नाही घेऊन जात आहे. तू चल बाळा. आणि सर मला घेऊन जा. तुला टेम्पो पाठवतो ना मी. आजाला सांगून तुला टेम्पो आवडतो, टेम्पोत नाही तू. सर माईक इधर टेम्पो में तू टेम्पोच्या पुढं ते नसतं का लटकलेलं, बाहुली आणि तू पैशाची तयारी ठेव. हा, ते रॉयल्टीचं इथून पुढं जर का ते टाणाना वाजवलं तर लक्षात ठेव, लय मोठा बांबू पडेल. Sorry. तू चल बाळा, चल, चल. काय सेलिब्रिटी म्हणून कुठून जाणार काय? आम्हाला इकडनं एंट्री, त्यांना इकडनं एक्झिट, इथं एंट्री, सगळं इकडनं. ठीक आहे बाबा, आत काय बोलणार ना आता. पुढे चाललास? कुठे चालला म्हणजे? ओळखतोस ना तू? खास आहे, नंबर आहे माझ्याकडे त्यांचा आहे बघा. नंबर आहे? नंबर आहे बोलत आता बरोबर लागला. आता बरोबर लागला म्हणजे हे बघ. क्या बात है, जोरदार टाळ्या. अतुलदाच्या एंट्रीमध्ये एकदम विशेष तडका लागला परफॉर्मन्सला. कडक परफॉर्मन्स. सई, व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स. गौऱ्या ॲज युजल तुझा थंडर तू स्टील केलासच नेहमीप्रमाणे. मजा आली. अतुल, असं वाटतं की तू स्टेजवर आलास, यू बिलॉंग हिअर. म्हणजे नेहमी इथे येऊन जे तुम्ही बागडून जाता त्यांनी खूप मजा येते. थँक्यू फॉर कमिंग. आणि मनापासून शो एन्जॉय करता ह्याचा आम्हाला जास्त आनंद होतो. फार मजा आली. 4 छान लावले तुझ्या एंट्रीनी. प्रिया, तुझ्या आवाजाचा वापर तू खूप सुंदर करतेस. मस्त, वने मस्त, मजा आली. वा 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 वा.
विनोदाच्या जंगलात लाफ्टरचा झगमगाट करण्यासाठी येतोय हास्य जुगनू, अर्थात तुम्हा सगळ्यांचा लाडका लोचन मजनू. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सदाबहार अशा हास्य त्रिकुटाचं, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं. मनू मनू अरे आपली ही मास्क घालायची आयडिया यशस्वी ठरली. मनू बाहेर एवढी गर्दी होती, एवढ्या गर्दीतून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, कोणीही ओळखलं नाही. हो ना हो ना हो ना मनू माफ कर बापरे बाप. आता तो गोचीड नतद्रष्ट लोचन मजनू तो कुठेतरी भलतीकडे शोधत बसला असेल आपल्याला. असंच पाहिजे त्याला, असंच पाहिजे. एक गंमत झाली बरं आता येता येता. एका माणसाने मला अजय समजून स्वाक्षरी मागितली. अय्या मला कळत नाही, मी खरंच एवढा अजय सारखा दिसतोय का मग मी? एवढा एवढा भांबावून गेलो मी शेवटी त्याला मनोमिलन सैराट अशी सही देऊन टाकली. गडबड झाली माझी. अरे हे तर काहीच नाही. काय मगाशी मी येत होते ना, तर एक जण मला माझा हात पकडला आणि माझ्या मागेच लागला. रे काय म्हणाला? अतुल दादा बाईकवर लडाखला जायचंय, सोलो ट्रिप. मी तुला सांगतो. अरे खाली साडी नेसली हे तरी बघा म्हणावं. नाही लागत. काय बोलणार आता लोकांना. पण काय माहितीये का, या चेहऱ्यावरून ना नजर हटत नाही लोकांची म्हणून. हो ना असं झालंय. अय्या मनू, अंकुश चौधरी. उंचीवरून अंकुश चौधरी कमी चाचा चौधरी जास्त वाटत. आपल्यासारखाच लपत लपत आलेला कोणतरी असणार आहे. थांब. बहुतेक विचार. नमस्कार. आपण कोण? मी अंकुश चौधरी. अच्छा. आपण? आम्ही अजय अतुल. अरे वा नमस्कार. आणि ह्या अय्या आम्ही दोघे. अच्छा दोघे. अजय अतुल. नमस्कार. तुम्ही नक्की अंकुश चौधरी? हो अंकुश चौधरी. हे बघा. हो ही गुरु पिक्चर मधली पोज आहे ना. मी पाहिला होता गुरु पिक्चर वर का. पण काय झालं होतं माहितीये का, तेव्हा गुरु पिक्चर ज्या थिएटरला लागला होता ना, सगळी गर्दी त्याच्या बाजूच्या थिएटर मध्ये गेली होती. हो नाही त्याचं काय झालं, माझं कटआउट बाहेर लावलं होतं ना असं, तर लोकांना वाटलं थिएटर तिकडे आहे. अय्या, असं हे लोक आले अच्छा उधर आहे का असं म्हणून तिकडे निघून गेले. असं झालं त्यांचं जरा. नाही पण आपण आत्ता इथे कसे म्हणजे. मी अंकुश चौधरी यांचा फॅन आहे आणि ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करायला आलेलो आहे. बरं वा छान. नमस्कार. कार्यक्रम अवीट. ओ हा आवाज मला थोडा ओळखीचा वाटतोय ग. तू आता उगा शंका घेत बसू नकोस. आपण इथे आलो. अरे ऐका. हा बोला. तुम्ही जरा मास्क काढता का? हा आधी तुम्ही आलात, आधी तुम्ही काढता का? नाही. अरे मनो, मी मास्क काढणार नाहीये. कार्यक्रम सुरू व्हायच्या 5 सेकंद आधी मी मास्क काढेन. मला मास्क काढायला सांगू नका. ठीक आहे मग आपण एकत्र काढूया, काही टेन्शन नाहीये. हा चालेल. आता त्याचा आवाज मला ओळखीचा वाटतोय. मनो तू उगाच शंका घेत बसू नकोस आता. नाही. पॉझिटिव्ह राहा ना. मी पॉझिटिव्हच आहे. हे बघ आपला कार्यक्रम आहे ना, 5वा प्रयोग आता होणार म्हणजे होणार. काय झालं? हा तोच आहे. हा तोच आहे ग. हा तोच आहे. हा तोच आहे. हा तोच आहे. तोच आहे. 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 तोच आहे. हा तोच आहे. हा तोच आहे. हा कसा आला? हा तोच आहे ग. हा तोच आहे. काय झालं काय? नाही
पाणी का वगैरे असं काही- करतोस रे का असं करतोस किती निष्ठुर वागतोस तू हो ना, हा परत आलाय माझ्या राशीत. शांत इकडे बस वरती मला नाही रे मी तुला मनो मला कसं वागतोयस तू मी इथे बस बघीन, बरं. तुला वर येऊन बघीन मी पाणी त्यांना मी द्यायचं देते असेल. मी तुम्ही नका बोलू नका थांबा जरा हे घे पाणी घे गोळी घे हवं तर मी तुला मला गोळी घाल हवं तर मला या त्रासात मनो असं नाही बोलू रे. त्रासात सहन होतंय ग. असं नाही बोलू आपले भोग येते भोगावेच लागतील की नाही आपल्याला हा कार्यक्रमाचा पूर्ण ऍडव्हान्स आपल्याला मिळाला होता तो आपण खर्च केला की नाही तू- ठीक. गप गप तू पाणी घे मी बोलते त्याच्यात. खूप वेळ होतोय जरा थांबा पटापट. जरा हा थांब ऐका का असं करता लोचनजी आम्ही मास्क लावून आलो तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कसं ओळखलं तो मास्क विकणारा मीच होतो मी ऍक्च्युली मास्क विकताना विराट जगताचा मास्क घातला होता. ऐका असं झालं. ऐका मी हात जोडते हवं तर पदर अहो पसरते. नाही नाही असं नाही करायचं अहो, माझे देव आहेत हे असं- असं- हे पाय नमस्कार देव आहेत माझे हे असं कसं करेन मी शांत ऐका हा. लोचनजी ऐका हो. 500वा प्रयोग आज तरी होऊ द्या हो होणार टेन्शन घेऊ नका हा हो, हो. गेलं 1.5 वर्ष आमचं घोडं गंगेत नाहलं नाही हो आता सर्दी होईपर्यंत नाहणार ते टेन्शन घेऊ नका अरे हे सगळं होणार टेन्शन घेऊ नका बचा तुम्ही व्यवस्थित करायचा कार्यक्रम उत्तम तू काळजी करू नकोस शांत राहा प्रेक्षक आहेत सगळे सुरू करूया ना आमिरजी कर्टन प्लीज नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजे सत्यजित सत्तोद्धार रसिको सत्यजित सत्यशील सरपोतदार रसिको हो गेली 12 वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचालनच करतोय रसिको रसिको तुम्हाला वाटलं असेल का हा एवढा तरुण तगडा उघडा उंदा उंदा तरुण तगडा उंदा 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 काय रसिको तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा एवढा तरुण तगडा उमदा कलाकार समोर बसलेला आहे हा इतका देखणा दिसतो पण हा याचं बोलण्याचं असं कसं झालं हे नक्कीच तुम्हाला प्रश्न पडलेला असेल रसिको त्यामागे एक फार मोठी घटना आहे रसिको लहानपणी माझे बाबा नेहमी मला सांगायचे शहाण्या माणसाने उंटाचा मुका घेऊ नये पण अंगभूत आगाऊपणामुळे लहानपणी एकदा मी राजस्थानला गेलेलो असताना मला बसलेला उंटा दिसला माझ्या हाईटचा होता रसिको बसलेला उंट मी गेलो आणि उंटाचा मुका घेतला पण उंटाने उलटा फिरून माझाच मुका घेतला आणि रसिको तो उंट फ्रान्सचा होता फ्रेंच उंट होता जवळजवळ 22 मिनिटांनी त्याने मला सोडलं त्यांनी माझे ओठ सोडले पण माझी 30% जीप खाऊन घेतली रसिको तेव्हापासून रसिको मी हे असं बोलतो रसिको हा प्रॉब्लेम घडला माझ्या बाबतीत गबरे गप काय वाटेल ते सांगशील हा, कोणी विचारलं तुला तू असं का बोलतोस विचारलं कोणी आणि काय दशकातलं एवढं मोठं कारण आहे एवढी मोठी घटना आहे की काय शेअर मार्केट पडेल एवढं घडलंय नाही तसं नाही तसं नाही मग बोल प्रश्न येतात लोकांचे कार्यक्रम सुरू कर चल मला नको सांग तर प्रश्न रसिको आजचा कार्यक्रम थबकला गीतांचा महिपाल वाच ना काय लिहिलंय वाच वाच मधुमा हा? मधुमा नाही ना वाच ना वाचून बोल ना रसिको आजचा महिपाल कार्यक्रम शांत प्रेक्षक बहरला गीतांचा मधुमास अभिवादन गीतकारांना रसिको आज लाखोच्या संख्येने समोर तुम्ही बसलेला कोणाशी बाप माझ्या कोण आहेत रसिक आहेत समोर नाही. तिकडे आहेत ना रसिको आज लाखोंच्या संख्येने तुम्ही बसलेले आहात आणि कार्यक्रम आहे बहरला गीतांचा गीतांचा मधुमास मधुमास. मधुमास अभिवादन गीतकारांना रसिको हो हो मूर्ख कुठला कधी आयुष्यात कधी देवाकडे अशी प्रार्थना नाही केलीस का रे की देवा मला अक्कल दे असं नाही बोललास कधी एकदा मी बोललो होतो पण फंबल पडलो आणि टक्कल बोललो मारू नकोस प्रेक्षक कार्यक्रम सुरू कर पटकन हो रसिको अक्कल पडलास रसिको आज आपल्या मैफिलीला फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत अजयजी अतुलजी आलेले आहेत नमस्कार अजयजी अतुलजी अजय अतुल यांचे गुरु
ठाकूर दिसत नाही आहेत. अहो असं नाही. अहो अजय अतुल यांचे गुरु ठाकूर असं नाहीये. मग? अजय अतुल वेगळे गुरु ठाकूर वेगळे असं आहे ना. अच्छा हो का, मला वाटलं अजय अतुल गुरु ठाकूर असं एकत्र दिसतं म्हणजे त्यांचे गुरु ठाकूर कोणतरी असावेत. पुढे बोल. अहो अजय अतुल संगीत हा. देतात, ठाकूर गीत लिहितात. अच्छा, ठाकूर गीत लिहितात. मग ते स्वतः लिहितात का त्यांनी कोणी रामलाल ठेवलाय? ए, इसकी तो अरे तुला ठाकूर करू का रे? हा? सर रसिको, आपण पुढे वळूया कार्यक्रमात. रसिको, जसे समोर फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. अंकुश चौगदी, नमस्कार. अंकुशजी नमस्कार. केदारजी, बेलाजी नमस्कार. नमस्कार. सनाजी नमस्कार. मोठमोठे पाहुणे इकडे आलेले आहेत. तसेच आज रंगमंचावर सुद्धा फार मोठे इथे कलाकार बसलेले आहेत. माझ्या ऑपिंगोच्या अंतरावर बसलेले आहेत. माझ्या ऑपिंगोच्या अंतरावर बसलेले आहेत. लॅमिनेशन करून दे रे. एक आपरे मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे रे माझं. लॅमिनेशन करून काही हा मनाला येईल ते बोलतो का? नाही तर काय? मुद्दाम करतो हा माणूस. काही बोलाल का? तुमचं नाव लोचन मजनू आहे ना, तुम्हाला घोचन सुजनू म्हटलं तर चालेल का? घुसला ग बाई घुसला, इथं विनोद आत घुसला. रसिको, माझ्या बाजूला बसलेले आहेत मिलन साबुळे. अरे नाही जमत आहे तुला, नको घेऊस नाव. मिलन हे बाजूला बसलेत असं म्हण. हा बसलाय नाही, मला नावाचा जरा घोळ आहे तुमच्या. गप्पा बस. मनोमिलन मिलन साबुळे झालं. रसिको, माझ्या बाजूला बसलेले मनोमिलन. रसिको, यांच्याबद्दल काय बोलणार? रसिको फार थोर कलाकार आहेत ते. नवा व्यापारच्या जेलमध्येही मावेल अशी किरकोळ शरीरी असती. स्मशानात सुद्धा हक्काने लाफ्टर मिळवतील असा कॉमेडी चेहरा. ही कुठली पद्धत आहे रे ओळख करून द्यायची? जसे ओळख करून ही दे. नाही आहे रे पद्धत. ओळख अशी नसते ओळख करून द्यायची कोणाची. थोडस वेगळं ओळख आहे म्हणून. काय वेगळी ओळख आहे यात? टिपिकल कार्यक्रम. गप्पा बस तू. अपमान करतोस तू इथे बसलेल्या कलाकारांचा. ही ओळख आहे तुझी. माझ्या मनात सुद्धा नाही. माझ्या मनात सुद्धा नका नाही. ओळख माझा देव आहे ते. हो हो मान्य आहे. पुढे कार्यक्रम सुरू करा. तुमची अजून ओळख करून द्या. नका ओळख करून देऊ. कोणी नाही ओळखलं तरी चालेल. कार्यक्रम सुरू कर. कला सादर. रसिको, अवांतर बोल के हो गया है रसिको. मूल मुद्दे को आते हैं रसिको. क्या है संगीत रसिको? मधु क्या है रसिको संगीत? संगीत सूच है रसिको. व्हॉट इज म्युझिक रसिको? क्या है संगीत रसिको? असं म्हणतात जुळ. रसिको, संगीत क्या है? कोई मुझे बता सकता है कि संगीत क्या है? क्या है मधुमेह? मधुमास क्या है रसिको? क्या है मधुमास? क्या है गीतकार? गीतकार क्या है रसिको? ये गीतकार है रसिको? ये सिर्फ कार है रसिको. राम राम प्रश्न एक उड़ता है रसिको, गीतकार क्या है? गीतकार जैसे हिंदी में कहते हैं गीतकार. रसिको, जिसे इंग्लिश में कहते हैं ग्लिसरीन. लिरिसिस्ट. लिरिसिस्ट रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उड़ता है रसिको, क्या है गीतकार रसिको? क्या है गीतकार रसिको? कोई मेरे जवळ आके मेरे मांडी को बैठ को मेरे कान में सांगो दे. अरे गप रे गप. तेच कशाला तुझ्या मांडीवर येऊन सांगायचं कोणीतरी तुला? मूर्ख कुठला? मनोथाम. मनोथाम काय मनोथाम? आता एक शब्द जरी बोललास ना, जीव घेऊन टाकीन मी तुझा. नको काय करूस, काही हालचाल करू नकोस, काही हावभाव करू नकोस. गप्प बस. मास्क घालून बसतो वाटल्यास. असलास तर आता मी बोलणार आहे, तू काहीही बोलायचा नाहीयेस. रसिका हो, या आधी तुम्ही विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकली होती, तुडवेन. पण आज आपण वेगवेगळ्या गीतकारांनी शब्दबद्ध केलेली गाणी ऐकणार आहोत. तर रसिका हो, शब्द हे गाण्यांचा कणा असतात. म्हणजे काही
काही साधे साधे शब्द सुद्धा गाण्यांमध्ये एवढं सौंदर्य भरतात की आपल्याला ते कळतही नाहीत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जितेंद्र जोशी यांनी गीतबद्ध केलेलं जत्रा पिक्चरमधलं गाणं अ अ अ अ अ अ अ अ माफ करा रसिको, माफ करा. तर अ अ अ अ अ हे शब्द ऐकल्यावर हा माणूस सोडून सगळ्यांच्या मनात गाणं आलं होतं की कोंबडी पळाली. वाह. तर हे त्या अ ची ताकद आहे. हा, तर ही त्या अ ची ताकद आहे आणि शब्द अशा रीतीने महत्वाचे असतात गाण्यासाठी. छोटे छोटे शब्द, साधे साधे शब्द. मला एक त्याच्यावर एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता म्हणालात की शब्द असतात ते गाण्यांचा कणा असतो. अतिशय सुंदर वाक्य आहे. पण मला मनात एक गाणं आहे, त्यातल्या शब्दांचा अर्थ मला कळलेला नाहीये. मैं लडकी प प प, तू लडका प प प, हम दोनों मिले प प प, आगे जाके हो गए प प. हे प प प म्हणजे काय? दुसरं गाणं आहे, हे चिकी चिकी बु बुम बुम, हे चिकी 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 बु बुम बुम म्हणजे काय? चिक्कू गडली, अरे बॉम्ब ए, गप रे, फुटला. गप, गप. मूर्ख माणसा, बावळट बिंडो, नाही, शत मूर्ख माणूस आहेस तू. मला एवढंच म्हणायचं तुला आहे. काही म्हणायचं नाहीये. अरे ह्या शब्दांनी गाण्याचं सौंदर्य वाढतंय, गाण्याला एक मजा येते, गाण्यामध्ये गंमत येते. पण तुम्ही कळलं का? म्हणालात की शब्द हा कणा आहे, ए, तर हे तुझ्या शब्द- प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बसलेलो नाहीये. तू निघ, जा निघ. हा, ह्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी इथे थांबलोय. नाही, तू गाणं. मूर्खासारखे काहीतरी प्रश्न विचारतो. माझं काय- डमडम डिगा डिगा, मौसम बिगा बिगा. गाणं मजा येते ना डमडम डिगा डिगानी. कळलं का? हो, बरोबर आहे. बरोबर आहे. नाही गप्प बस तू. पण पपा प हे कणा नाही, मग कुठला अवयव आहे? तुझा हे मला- नका ना बोलू. गाण्याचा अवयव कुठला आहे? पपा प, अरे हा पपा प असं आपण म्हणू शकतो का बघून? हे मला फक्त क्लिअर कर. माझे एक प्रेक्षक म्हणून जर काही सामान्य प्रश्न असतील विचारायचे नाहीत का ते? मी मला गप्प बस. बोलत नको माझ्याकडे हात करू, मारेन शालीने. तुम्ही चिडू नका, तुम्ही देव आहात माझे. तुम्ही असं देवात काय चिडताय सांगतोय मला? मला. गाणं सुरू कर मी गाणं ना सुरू मग. करणार आहे. मी गाणं हा. सुरू करणार आहे. माफ लक्षच करा. देऊ नकोस. तर आत्ता आपण गाण्याला सुरुवात करणार आहोत. असं मी गाणं घेणार आहे जे गाणं चित्रपटाच्या यशासाठी खूप कारणीभूत होतं. तर ते गाणं आहे मजरू सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेलं, SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, चलती का नाम गाडी चित्रपटातलं गाणं, एक लडकी भीगी भागी सी. अरे गाणं सुरू आहे ना रे अरे, माझं. तुझं music संपेपर्यंत अरे चांगलं चालू आहे ना गाणं. होऊन कशाला जाईल. मध्ये मध्ये करायचंय तुला? होऊन जाईल, होऊन जाईल. रसिका, एक छोटासा नका. किस्सा वा 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 वरून एक छोटासा किस्सा मला आठवला रसिका. नाही यार. ए छोटे छोटे किस्से असतात ते आपल्या सारख्यांना जीवनाचा सार सांगून जातात रसिको. एकदा शाहीर लुधियानी आणि शाहीर साबळे ए, गप्पे. ए, चल निघ, चल. चल निघ आता, निघ. निघ खुड इकडनं. चालतं हो इकडनं. काय संबंध? काय चुकलं माझं? काय संबंध? काय चुकलं माझं? शाहीर लुधियानवी आहेत ना अरे ते? कोण शाहीर लुधियानवी नाहीयेत ते. अरे लुधियाना ते शाहीर आहेत ते बाबा. गप्रे, लुधियानाचे शाहीर म्हणून शाहीर लुधियानवी हे लॉजिक लावतोयस तू. शाहीर लुधियानवी असं आहेत ते. त्यांच्याकडे शाहीर साबळे आणि काय म्हणा काय. बरं, हरकत नाही, आपल्याला हरकत नाही. आपल्याकडे किस्से खूप आहेत नका आणि ना बोलू. जे आर्टिस्ट अवेलेबल असतात त्याप्रमाणे ए, आपण किस्से सांग. किस्सा नाही, सांग, चल. आहे, दुसरा किस्सा आहे रसिको. बघ. शकील बदायुनी एकदा त्यांच्या घरात बसले होते. काटा आला अंगावर असे. अतिशय सुंदर किस्सा आहे. छोटे छोटे किस्से मला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचा सार देऊन जातात, विलक्षण असं काहीतरी देऊन जातात. रसिको, शकील बदायुनी एकदा त्यांच्या हॉलमध्ये बसले होते. दाराची बेल वाजली रसिको. टिंग टॉंग. बघा रसिको, गंमत बघा. दाराची बेल वाजली, टिंग टॉंग. त्यांनी आपल्या नोकराला म्हटलं, हुमायून बेटा देखो कौन है. रसिको, हुमायून दरवाजा उघडला. रसिको, नीट लक्षात घ्या, हे मोठी मोठी माणसं आपल्याला काही विलक्षण देऊन जातात आयुष्यात. त्यांनी दरवाजा उघडला रसिको. समोर केदार शिंदे. केदार शिंदे. केदार शिंदेने विचारलं, भरत जाधव. ते म्हणाले, ऊपर का फ्लोर. ओके सॉरी. निघून गेले. हे असे मोठे मोठे किस्से असतात रसिको, आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात रसिको. काय अरे काय हे काय किस्सा आहे आम्हाला का? केदार शिंदेना माहित नाही भरत जाधव कुठे राहतात? हा, की जर शिफ्ट झाले असतील भरत जाधव तर केदार शिंदे त्यांच्याबरोबर टेम्पो मध्ये असतील. एवढे घट्ट मित्र आहेत ते, त्यांना माहित नाहीये. आणि काय यात डोमलाचं सार आहे? काहीतरी आपलं मला सांगतो जीवनाचं सार आहे. काय सार आहे? भरत जाधव नाही ऊपर येते. ओके ओके, ह्यात काय सार आहे? हे मला नाही गायचं काय आता. अरे अरे हा त्रास देतो मला. हा असं कार्यक्रम काय संपला, मी जाहीर करू. नाही तू गाणार नाही. अरे ठीक आहे ठीक आहे, मी गाते. तू लांब राहा, त्यांच्यापासून लांब लांब राहा. राहा. इथे बस बरं. हो. आणि आता बोलू नका.
माफ करा रसिका हो, आता जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. मीही कर ना जोड. तर रसिका हो, गाणं आहे ते इतकं फेमस झालेलं आहे रसिका हो, ते आता मी आपल्यासमोर सादर करते. वा 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 बहरला हा मधुमास नवा. वा. आली उमलून माझ्या दाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. वा वा. आली उमलून माझ्या दाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला. का करताय? का करतोय तू हे? गाणं सुरू असताना कशाला हे करायचं तुला? हे असंच पाहिजे तुला. ते असं अशी स्टेप करायला गेलं मला जोरात मूर्खा कुठला, चल तिकडे. माफ करा रसिक हो. नका. जोरात तू गाणं घे, तू शांत हो, मला माहितीये. तू शांत हो. पहिली स्टेप बरोबर दुसऱ्याला नका ना करू हे. तू शांत हो, तू शांत हो. आपला आवाज आहे की बस बस. तू वेगळं गाणं घे, तू वेगळं गाणं. यांच्यामुळे अजून आवाज खराब होईल. हो हो, मला कल्पना आहे. मला तू शांत हो. परत केलं तर बघा मी दुसरा अनुवटी पण. प्रश्न तर हे तर मी कधीच नाही करणार. गप्पा बसा मग इथे. शांत बस. तुझ्या बापाला जाऊन सांगितलं. अरे असं अवीट 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 काय काय होत आहे? मी बोलतो ना त्याच्याशी. शांत बस. एवढं हो, चिडायला हो. काय झालं? अरे एवढं चिडायला काय झालं म्हणजे? कशाला हे कशाला करायचंय तुम्हाला? काय स्टेप आहे ही? हा काय जमते? अरे अविनाश नारकरांनी शिकवली मला ही. अरे अविनाश नारकरांनी नका नका करू हे. मिळतील ते कलाकार घ्या. हा सगळे कलाकार वापरा. ए अवीट तू गा, तू नको ह्याच्या नादी लागू. गाण्याची मजा घालवून टाक. तू गोळी घे. अरे, तुझी गोळी आहे ना. तू घे, तू गाणं घे. रसिका हो, माफ करा. मी दुसरं पुष्प आपल्यासमोर सादर करते. कार्यक्रम सुरू झाल्यापासून गीतकारांनी लिहून ठेवलेले शब्द आणि त्याचं महत्त्व आपण ऐकतोच आहोत. असंच एक गीत मी आपल्यासमोर सादर करते. चित्रपट ज्वेल थिफ. संगीत दिलेलं आहे SD वर्मन यांनी. फोटो में ऐसी बात में दबा के चली आई. वा. गाणं असं सुरुवात नाहीये. ए. आधीचं म्युझिक झालं पाहिजे. ते म्युझिक हा ते सगळं झालं पाहिजे ना. जर लोक प्रेक्षक तिकीट काढून येतात ते सगळं झालं पाहिजे. गाण्याचा ते मी घेतो. शब्द महत्वाचा. आज काय अहो, आहे? शब्द- म्युझिकची पण गरज नाही मला. अभिवादन गीतकारांना. नाही हे कसं आहे, लोक तिकीट काढून येतात, मी घेतो म्युझिक. टेन्शन घेऊ नका, मी सगळं मॅनेज करतो. काय मला नाही माहिती, मी हरलोय. टॉंग टॉंग टिंग टॉंग 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 टिंग टॉंग टॉंग टॉंग. tung 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 tung. अरे Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong 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 ding dong 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 ding dong da dang da dang da dang. Dinna din tha. क्या बात है, अतिशय उमदा परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसाद दा. वा 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 वा, लाजवाब. सम्या, आमचा महाराष्ट्रही तूच आहेस, आमचा शाहीरही तूच, आमचा साहिरही तूच, आणि आमच्या इथे बहरलेल्या विनोदाचा मधुमासही तूच आहेस. वा वा.
वा दादा. अफलातून अफलातून. म्हणजे जेवढ्या कल्पना तुझ्या डोक्यात त्या जिभेसाठी येतात ना तेवढे शब्दही किती लेखकांना सुचत नसतील असं मला वाटतं. म्हणजे लाजवाब. कमाल कमाल. तुझ्या मेंदूला सलाम आहे. आणि तुम्ही दोघं फार ताकदीने त्याला साथ देता. ओंकार, चेतना, तुझा आवाज बसलाय आज, पण परफॉर्मन्स उठला एवढं वा ना. वा वा. लाजवाब. वा. फार मजा आली. बहारदार. अजय दादा, तुम्हाला हा नवा मधुमास कसा वाटलाय? मी मागापासून विचार करतोय की तो हा अख्खा परफॉर्मन्स बघून माझा पॉपअप दुखायला लागला. आता मी पण विचार करतो की नक्की पॉपअप म्हणजे काय. आता सध्या मी त्याला गाल असं म्हणून पुढे नेतोय. क्या बात आहे यार, आउटस्टँडिंग. म्हणजे एक गोष्ट ही खरी आहे की तुझ्या मेंदूला खरंच सलाम. बिकॉज मी आजपर्यंत कधीच फ्रेंचवरनं कुठला फ्रेंच उंट मी खरंच विचार नाही केलेला. 22 मिनिटं. आणि त्यावेळेला तुझी 30% गेलेली जीभ. नंतर जेव्हा तू असं केलं तेव्हा किती मला वाटलं अजून 30% जाईल तिकडे. त्या बात आहे यार समीर. कुठून आणतोस या गोष्टी, कुठून आणतो ही कल्पकता. आणि तितकंच स्वतःला झोकून देणं, इतका मोठा स्वतःचाच अपमान करून घेणं स्वतःच्या लेखणीतनं, पण त्यातनं एवढा लाफ्टर मिळवणं. आउटस्टँडिंग यार. गॉड ब्लेस. आउटस्टँडिंग. किती छान बोलत. मंडळी, कॉमेडीच्या फडात आता रंगणार आहे 25ची कुस्ती, जी दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मस्तच. कलर गेली गेलाय. काय म्हणलेली ना, बरे आहेत ना सगळे? वसाडे ना तुम्हाला नाही. तुम्ही काय रोजच दिसता. आपल्या रोजचं येणं जाणं आहे. आपण एकमेकाला रोज तोंड देता. हे सोप्यावर बसलेत ना इकडे, त्याला विचारतोय काय बरे आहेत ना सगळे? ओळख लिहू काय? ओळख लिहू ना? नाही ओळख लिहू. माणूस की जिवंतच नाही राहिली आता. बाय घे. ज्यांनी ओळख नाही त्यांच्यासाठी सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. तर गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आज आम्ही कुस्तीचा सामना भरवलेला आहे. आणि आता कुस्तीचा सामना म्हटल्यावर माझ्याशिवाय गावात कुस्ती माहिती आहे कुणाला, म्हणून सगळी पंचगिरीची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. काय म्हणलं तर आता येतात माणसं. तर आमच्या गावातला पेलवान फिक्स झाला. माणसं पण आलेली आहे सगळी. 4-5 लाख माणसं जमलेली आहेत. हा बघा 3 शिट्या काढलेला पठाण. आणि हा बघा डाएटवर असणारा आनंद कार्यकर. आणि तू काय असतोस आहे, तू आंबेजोगाईचा विंड डिझेल वाटतोस आहे. अशी सगळी माणसं जमलेली आहेत. तर दादा सुरुवात करूया. आमचा एक पेलवान आलाय तर गेला कुठं हेल्पट कुठं व्हावला की काय मेला जांभूल काढताना पर्यात. दादा आलो लवकर ये. हे असं झावली बांधतो इकडं कुठेतरी माग आणि मोरासारखा नाचतोस. सगळा निसर्ग कन्फ्युज होतो आणि एप्रिल महिन्यात पाऊस पडतो वासाड्या. दादा नू नाचत आहे. मग काय करतो साहेब? वॉर्मअप करता हो, अंग गरम करता हो फाईट साठी. तुला अंग हाय गरम करायला? दादा तोच प्रॉब्लेम झालाय हो. काय झाला काय? तुम्ही गावचे पण जाऊ ना. मग जरा फाईट जिंकायला मला मदत करा ना. तुला का मी मदत करू? तर प्रियाच्या बापाने पैल लावला ना माझ्यासोबत. मी फाईट जिंकलो तर प्रियासोबत माझं लग्न लावणार आहे. अरे बापरे. काय बोलतोस आहे काय? हा प्रिया म्हणजे ती गोट्टेन करायची पोरगी काय? दोन्ही साईडला विरी एवढ्या खोल खल्या आहेत ती काय? गोड दिसत्या पण चालत्या पुरुषासारखी. तीच ना ती? चांगलंय चांगलंय. दिसतो एवढा तर हात मोठा मारलाय तू. काय बरोबर. काळजी करू नको, तुझं काम मी करणार. तुला जिंकवणार. तुला जिंकवणार. खरंच म्हणजे त्या गोट्टन करायची मला जिरवायची जाय तशी. पण का बरं म्हणजे मागल्या टायमाला मी माझ्या भाच्याचं स्थल घेऊन गेलो होतो. मग मला रुबाबात काय म्हणतो माहितीये काय? माझा होणारा जावई आहे ना प्रसादोक सारखा खट्याल मिश्किल आणि रुबाबदार असणार. मग मी कसं आहे?
खटाळ मिश्किल की रुबाबदार. तू कोणच नाही आहेस कळलं काय? का हं? का म्हणजे मी वाटत नाही त्यांच्यासारखा. अजिबात नाही. तू जर असा हात घेतलास ना तर त्यांच्या समोर माईक आहे तसा दिसशील. कळलं काय? जरासा वाकडव वाकडव वाकडव. हा बोलल्यानंतर ते असा माईक बाजूला करतात असा दिसतो ते. दादा मला जिंकून जायचं हा? काय? मला जिंकायचं आहे. जिंकायचंय? अरे पण जिंकणार तू, पण मला केवढा आनंद होतोय माहिती आहे का? हे चारी बाजूनं बरबाद झालेलं जे सौंदर्य आहे ना, एकदा जावई म्हणून त्याच्या माथी मारलं ना की जो काय मला आनंद होणार आहे. आत्ताच माझ्या अंगातनं काटा यायला लागलेला आहे. चांगलं बोलतो की वाईट बोलतो? चांगलं. अरे चांगलं जाई. एखाद्याला जिवंतपणी न संपणारं दुःख देण्याची मजा आहे ना ती कशात नाही आहे. तो दुसरा पहिलवान कुठे? आलाय तो राहिला कुठं? हेलपट्ट कुठे तो? अरे ये वसाड्या. अरे राहिलाच कुठं? बाय बाय. जो बी मनासमोर उना त्याले एकटाच फटका मा करी टाकसू काना. नो वन कॅन सी मी. अरे भाई नाकाचा खंडका उडवशील. हे याला ही करवत लागली आणि गेला तर काय करशील? आणि एवढा पिसालला तो आल्या आल्या नाश्त्याला काय जॉन्सीना खाल्ला असतो? ओ दादानू तो केवढा आहे? काय केवढा आहे तो? तो केवढा नाही ता कुठपर्यंत आहे बघ. मला तर वाटतं हा जन्माला आला ना तेव्हा ह्याला पालण्यात नाही ठेवलं नाही, डायरेक्ट खाटेवरच ठेवलं नाही वाटतं. केवढा या पण काळजी करू नको. मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. काळजी करायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. दोघं मिळून टाकायची वेल्डिंग करून आपण. चला चांगल्या सुरुवात करूया. हा तो पैलवान कुठे ज्याच्यासोबत कुस्ती खेळायची आहे मला? हा कोण आहे? हा पैलवान आहे. हा मत्सर. अरे याला एका टिचकीत मारून टाकीन मी. असं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. साधा सुद्धा मच्छर नाही तो, डेंगूचा मच्छर आहे. डेंगूचा चावला ना तर प्लेटलेट पचकन खाली येतील. आता वित्तलशील तू. हा मारेल. सुरुवात करूया. तू रेडी आहेस ना? तू घाबरू नकोस. प्रियाची खली हटव, खली हटव. कळलं ना? लक्षात घे, हिम्मत आहे मर्दा तर जाऊन मर्दा. कळलं ना? रेडी? हा रेडी. मार लवकर औषधा घो. चला सोड त्याला. अंडरटेकर जसा करतो तसं करतो आता. डोकं आपटतो असं. नको माणूस मारायचा नाही. ठेव खाली, ठेव खाली. ए भाई इकडे 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 इकडे. हो दादा कुस्ती का बरं थांबवली? एका फटक्यात कुस्ती संपवली असती. उगीच थांबवली तुम्ही. तू मोठा आहे एका फटक्यात. हे कुठे जायचंय तुला? नातेवाईकांनी बोलवलं नाही जेवायला? ही बायको घरी वाट बघते. अगे इमोशनल. मला नातेवाईक पण नाही आहे आणि माझं लग्न पण नाही झालेलं आहे. काय बोलतोस? तुझं लग्न नाही झालं? मग हा सगळा लवाजमा आणि पॅकेज फक्त फायटिंगसाठी वापरतोस? बाबा ए लग्न कर. कुस्ती बिस्ती साईड बाय चालू आहे. लग्न महत्वाचं आहे. मला करायचंय लग्न पण कसं करू? हो काय झालं? आता यावात मला कोण पोरगी देणार आहे? हे काय उतरायचं वय नाही. मागे 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 ये. मी आहे ना. कोकणातली पोरगी चालेल तुला? कोकणातली चालेल. हो चालेल ना? हा चालेल ना. तुझ्यासारखीच एक धिप्पाड पोरगी आहे इथं. काय सांगता? अरे वा. आता डाकच्या जागी फोन लावाय ना. शेंद्रूला बोललायस तू. काय सांगता? मग मला बापरे लगेच. बघा सुंदर रे. फोन लावला रे. व्हिडिओ कॉल आहे का? हा हॅलो हॅलो. सुंदरे. हा बोला. बरी आहेस ना? हा मी बरी आहे. त्यातली दिसतेच आहे. बघ तू मागल्या टायमाला बोलली होतीस बघ तुला बॉगॅम्बो स्टाईल मध्ये नवरा पाहिजे. हा बोगॅम्बो. हा आठवला ना? तसा एक पोरगा गावलाय मला. कुठं? हा दाखवतो. हा बघ. नमस्कार कर. नमस्कार ताई. आपलं नमस्कार. हो बघितलं काय गांगारलाय तो. बाकी काय नाही जास्त असं हे नाही ना. कधी पोरीना बघितलेलं नाही. फक्त डंबेल उचलला त्यामुळे. तुला आवडलाय काय? दत्तूला आवडला काय? दत्तूला आवडला असेल तर मला चालेल.
त्या वांग्याचा काय संबंध आहे? त्या वांग्याचीच बहीण आहे ही. कळलं काय असं का? आणि दोघांचं लय प्रेम आहे एकमेकांवर असं. त्याच्या परमिशन शिवाय ती काय पण करत नाही अरे हा बरं. बाय नंतर फोन करतो तुला बोलणी करायला येतो हा सावकाश काळजी घे हा ठेव फोन भारी पोरगी आहे पण. भारी आहे रे, आवडली ना तुला आता लाजत बसायचं की सामना गेली हा, घे, घे, घेऊन. चल 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 सामना सुरू केला लग्न होणार. मी सगळी शेटिंग लावले हा आता तू असा डाव टाक ना की तो चित होईल लक्षात घे कळलं ना या, लक्षात रेडी रेडी असतो मार नरेंद्र भाऊ एक मिनिट काय शिशू नाही ना हो. आता या वांग्याला मी हरवून टाकलं हा. तर याची बहीण तिचा हात तो माझ्या हातात देईल का? नाही रे बरोबर बोललास तू त्यांना ना कसं करू आता? तू हार त्याच्याकडनं याच्यासोबत हारू या वांग्यासोबत. अरे मग काय झालं तू लग्न जिंकशील ना बायको जिंकशील ह्याला काय वरातीत पण उडवता येईल तुला चालेल ना वरातीत थोडं. रेडी टेकलू गोंडच आहे रेडी 1 2 3 स्टार्ट मी हाय चल तुला नाही ना लागलं तर अशा तऱ्हेने आजच्या सामन्याचा विजेता आहे दत्तू मोरे प्रिया आय लव्ह यू दादा चलो बाय बाय दादा भोगा चांगल्या पोरांना दादा म्हणा वासाड्याने एक काम कर आता दुपारी जेवून घे आणि नीट घरी जा ओके दादा काय आलं माझ्या लग्न कसलं लग्न अरे तुम्हीच म्हणाले ना तुम्ही लग्न जुळवताय म्हणून तर हारलो ना मी. येडा आहेस काय तू हरलेल्या पेलवानावरती लग्न कशाला करेल तिला पण काही चॉईस आहे की नाही अरे? हा? आणि तो दत्तू पेलवान आहे ना त्यानं हरवलेल्या पेलवानाबरोबर तो त्याच्या बहिणीचं लग्न कशाला लावून देईल अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. काय झालं तुझ्यामुळे त्या चिरकुट सोबत हारलोणार मी. मी काय नाही सांगितलं मी काय सांगितलं तू मला प्रश्न विचारलास ह्याला जर मी आता हरवला तर हा याच्या बहिणीचा हात माझ्या हातात देईल काय मी पण त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही धुडगूस घातला तुम्ही इथे क्या बात है. अंकुश दादा तुम्हाला कसा वाटला हा कुस्तीचा सामना? मला असं वाटलं श्रमेशकडे बघून की आहे ना पूर्वी बाबांबरोबर राजा मयेकर असायचे ते असं ते एकतर्फी एका बाजूने कंटिन्यूस चालू ठेवायचे आणि विनोद त्याची मला आठवण आली वा 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 वा. आणि त्यानंतर मला वाटतं की मच्छिंद्र कांबळी ते ज्या लेवलला करायचे ना ते नाटक सांभाळायचे ते विनोद पण करायचे ते समोरच्यावर विनोद करायचे समोर बसलेल्या प्रेक्षकांवर पण करायचे आजूबाजूला असलेल्या लोकांवर पण करायचे आणि परत नाटक जागेवर आणायचे त्याला विनोद करायला देते तो बाहेर गेला विनोदाच्या त्याला परत आता आणत होते या सगळ्या म्हणजे सगळ्या ज्या हे स्टाईल आहेत त्या तुझ्यामध्ये खूप दिसून आल्या मला क्या बात क्या बात. श्याम नेहमीप्रमाणे मजा आली आहे यावेळेला तू वेगळ्या रूपात दिसलात दत्तू तू ऑलवेज सगळ्यांचा गिराईक आहेस दरवेळेला तुला तुझ्या आकारावरनं सगळेजण चिडवत असतात पण तू त्याचीच मजा नेहमी घेत असतो खूप मजा आली धमाल वा वा